महाराष्ट्र शासन मृदा व जलसंधारण विभागाच्या मार्फत दरवर्षी कोट्यवधी रुपयांची कामे महाराष्ट्रामध्ये केली जातात। यावर्षी देखील ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यामध्ये एकट्या ढाढरे विभागामध्ये 10 ते 15 कोटींचे बंधारे मृदा व जलसंधारण विभागाच्या मार्फत बांधण्यात आले होते। माझ्या मागे तुम्ही पाहू शकता, आपण उभे आहोत बेलवली गावाजवळ आणि या ठिकाणी शाही नदी पात्रामध्ये या बंधाऱ्यांची कामे करण्यात आलेली आहेत। माझ्या मागचा जो बंधारा आहे त्याच्या 200 ते 250 मीटर पुढे अजून एक बंधारा निकृष्ट दर्जाचा बांधण्यात आलेला आहे आणि माझ्या मागील जो बंधारा तुम्ही पाहत आहात, प्रत्यक्षपणे जर त्या ठिकाणी आपण पाहणी केली असता या ठिकाणी हा बंधारा वाहून गेलेला आहे। मला त्या इंजिनियर त्याच पद्धतीने मृदा व जलसंधारण विभागाचे अधिकारी यांच्या बुद्धीची अक्षरशः कीव येते आहे। पत्रकारिता करताना खरं तर आज या ठिकाणी संताप येतो आहे। माझ्या मागचा जो बंधारा आहे त्याच्यामध्ये जे बांधकाम करण्यात आलं होतं ते शाही नदी पात्राच्या प्रवाहामुळे यावर्षी वाहून गेलेला आहे। मे महिन्यामध्ये हा बंधारा बांधण्यात आला होता आणि अक्षरशः जुलै महिन्यात येईपर्यंत हा जो बंधारा आहे तो वाहून गेलेला आहे। याबाबत मृदा व जलसंधारण विभागाचे ज्युनियर इंजिनियर शेवाळे यांना विचारणा केली असता एक लाकडाचा उंडका या ठिकाणी वाहून आला आणि त्या लाकडाच्या उंडक्याच्या प्रवाहामध्ये वाहण्याच्या धक्क्याने हे जे बांधकाम आहे ते वाहून गेलेलं आहे, असे उत्तर शेवाळे यांनी दिलेलं आहे। त्यामुळे मृदा व जलसंधारण विभागाच्या अशा अधिकाऱ्यांच्या बुद्धीची अक्षरशः कीव येते आहे। आता आपण पाहणार आहोत नक्की कशा पद्धतीने या बंधाऱ्याचं काम निकृष्ट दर्जाचं करण्यात आलेलं आहे। शाही नदी पात्रावर हे जे काम केलेलं आहे सदर ठेकेदारानं तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी पूर्णतः हा बंधारा या ठिकाणी पाझरतो आहे, लिकेज होत आहे आणि तुम्ही बघू शकता कशा प्रकारचं कॉन्क्रीट यासाठी वापरण्यात आलेलं आहे। दगडावर काही ठिकाणी कॉन्क्रीट टाकलेलं दिसतंय आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही माझ्या या पुढे बघू शकता कॅमेऱ्याच्या माध्यमातून, या ठिकाणी तुम्ही बघू शकता बंधाऱ्याचा जो मध्यभाग आहे तो पूर्णतः कोसळून पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेला आहे आणि अशा प्रकारची कामं डोळखाम विभागामध्ये असतील, संपूर्ण शहापूर तालुक्यात जलसंधारणाच्या माध्यमातून जर केली असतील, जे साइड इंजिनियर असतात, ज्युनियर इंजिनियर आहेत, त्यांनी जर अशा प्रकारच्या कामांना प्रोत्साहन दिलं तर जनतेचा जो निधी आहे तो कुठेतरी या ठिकाणी अपव्यय केला जात आहे असंच म्हणावं लागेल। तुम्ही समोर पाहू शकता या ठिकाणी पाण्याचा प्रवाह ज्या 2 पिलर मधून जातो आहे, हे अशा प्रकारचे या ठिकाणी अजूनही पिलर होते आणि हे बांधकाम जे आहे ते संपूर्ण या ठिकाणी कोसळून पाण्यामध्ये पडलेलं आहे। 10 ते 15 नदी नाले जे छोटे मोठे या ठिकाणी या शाही नदी पात्राला डोळखाम भागापासून मिळत येत असतात आणि अशा प्रकारचा बंधारा या ठिकाणी बांधून शासनाचे करोडो रुपये लाटण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला दिसतो आहे। आणि जर तुम्ही पुराची परिस्थिती पाहिलीत तर नदी जेव्हा यावेळी पूर येतो त्यावेळेस संपूर्ण जे पाणी आहे नदी पात्राचं ते या ठिकाणी समोर बाहेरून जात असतं आणि जर तुम्ही बंधाऱ्याची जर उंची पाहिलीत तर तुम्हाला समजून येईल की या ठिकाणी बंधाऱ्याची उंची त्याचप्रमाणे जे अंदाजपत्रक बनवण्यात आलं ते किती चुकीचं होतं आणि अशा प्रकारची कामं जलसंधारणाच्या माध्यमातून या ठिकाणी केली जात असतील तर नक्कीच कुठेतरी शासनाचा निधीचा अपव्यय होऊन या ठिकाणी जनतेला कुठेतरी या ठिकाणी फसवण्याचं काम ठेकेदारांकडून त्याचप्रमाणे प्रशासनाकडून केलं जात आहे।